मार्ग आणि मार्गाचं फळ. मोक्ष मार्ग, सुखाचा मार्ग आणि सुखरूपी फळ, पूर्ण सुखरूपी फळ. या दोन गोष्टी जिनेंद्र देवांनी आपल्या शासनामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून कुंदकुंदांनी ती प्रतिज्ञा केली. मग्गो मग्ग फलम द्विहम जिनसासने समक्कादम मग्गो मोक्ष सबलम होई निव्वानम. मार्ग काय? मोक्षाचा उपाय हाच मार्ग आहे. ते पण स्पष्टीकरण केलं नाही. तर मार्ग आणि मार्गाचं फळ हे सांगितलंय जिन शासनामध्ये. मग संसार मार्ग आणि संसार असं तुम्ही तेही काढू शकता त्याच्यातनं. पण जिनेंद्र देवाच्या शासनामध्ये संसार मार्गाचा विषयाची येत नाही. त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या. कोणत्या? मार्ग आणि मार्गाचं फळ. मार्ग काय म्हणून सांगितलं? मग्गो मोक्ष वाव. मार्ग काय? मोक्षाचा उपाय हाच मार्ग आहे. दुसरी गाथा नियम साच. बरोबर. मार्ग कोणता? जो जो आमच्याद्वारे केला जाणारा उपाय. कोणत्या? कशासाठी? कशासाठी पाहुणे? मोक्षासाठी. जो काही उपाय करायचा आहे तो आपल्याला स्वतःला या संसारातून मुक्त, मुक्त कळतंय ना? मुक्त. मोक्षाचा अर्थ होतो मुक्त. मुक्त म्हणजे सगळ्या बंधनातून सुटणं याचं नाव आहे मुक्त. म्हणून योग सार मध्ये सुद्धा